महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश संपादन करत 15 नगरसेवक निवडून आणले असून या यशानंतर महापालिकेत अधिकृत गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर शिवालय शिवसेना जिल्हा कार्यालय शनिवार पेठ येथे नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी नूतन नगरसेवकांचा सत्कार केला. तसेच गट स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या. आमदार क्षीरसागर म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 80% समाजकारण व 20% राजकारण हे सूत्र अंगीकारून जनसेवेतून प्रभागाचा विकास साधावा. नगरसेवक हे पद नसून जनसेवक म्हणून नागरिकांच्या मनात स्थान मिळवणे हेच खरे यश आहे. निवडून आल्यानंतर केवळ पदाचा उपभोग न घेता प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणींना धावून जाण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदारांशी सातत्याने संवाद ठेवून दिलेला विश्वास सार्थ ठरवावा असंही त्यांनी सांगितलं. या बैठकीस माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम तसेच शिवसेनेचे सर्व नूतन नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.